नाही सोडून मिळणार कुठं सरगाज गणपती बाप्पा सगळ्यांचा युवा सहकारी अभय गोंधळी याचा आज वाढदिवस. आपण सगळेच जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहे. खरं तर मला येण्यासाठी उशीर झाला. आपल्याला खूप काळ ताटकळत राहावं लागलं. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपले सरपंच महोदय, आपले सन्माननीय बळीशेठ, आदरणीय आकाश पाटीलजी, सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत, राहुल बोर्डेजी, पण सगळेच आपले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे सहकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले आपले विचुंबेकर बंधू भगिनींनो, समाजसेवेचा वसा घेऊन काम करणारे एक युवा नेतृत्व म्हणजे अभय गोंधळी. मला माझ्या विचुंब्यासाठी, माझ्या जनतेसाठी, माझ्या नागरिकांसाठी, माझ्या मायमाऊलींसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना सातत्याने हृदयात ठेवून काम करणारं नेतृत्व म्हणजे अभय गोंधळी. जेव्हा जेव्हा मला ते भेटले आणि जेव्हा जेव्हा त्यांनी माझ्याशी संवाद साधला, 10 वेळा भेटले असतील तर त्यातले 8 वेळा माझ्या विचुंब्यासाठी, माझ्या नयनाच्या विषयामुळे अडकलेल्या रजिस्ट्रेशनचे विषय सोडवण्यासाठी, माझ्या विचुंब्याचे प्रश्न, माझ्या विचुंब्यातल्या मायमाऊलींचे प्रश्न, माझ्या विचुंब्यातल्या युवा शक्तीचे प्रश्न हे सोडवण्यासाठीचीच चर्चा त्यांनी माझ्याशी केली. असं आपलं युवा नेतृत्व आहे. त्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं. त्यामुळे जर का समाजसेवेचा वसा घेऊन असे आपले युवा सहकारी काम करणार असतील तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढते. उशीर झाला तरी चालेल, 2 मिनिटं का होईना जाऊन आमच्या सहकार्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे. अभय, ज्या पद्धतीनं आपल्या समाजासाठी, या सगळ्या रहिवाशांसाठी आपण काम करताय हे कौतुकास्पद आहे. आपण समाजसेवेचा घेतलेला हा वसा असाच अविरतपणे पुढे घेऊन जावा. आमच्यासारखे सगळे सहकारी ताकदीनं तुमच्याबरोबर प्रत्येक चांगल्या कार्यात असतील हे या निमित्तानं सांगतो. आपण हे समाजसेवेचं कार्य असंच अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी आई जगदंबा, आई एकविरा तुम्हाला ताकद देवो, तुमचे हात बळकट करो. तुमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळेजण ताकदीनं तुमच्याबरोबर राहू. तुमच्या माध्यमातून जे जे विषय जनतेच्या कल्याणाचे माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी आमदार म्हणून मी ताकदीनं प्रामाणिक प्रयत्न करीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सगळ्यांचे विषय मंचावरचे आमचे सगळे सहकारी अभय गोंधळी असतील, आमचे सरपंच असतील, आमचे बळीशेठ असतील, आमचा आकाश असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. एवढंच सांगतो. अभय, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होत आणि आपण आपल्या हातून असंच उत्तरोत्तर जनतेच्या कल्याणाचं काम होत राहू. एवढ्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.